उद्धव ठाकरे यांची साथ सोडत ओमराजे निंबाळकर खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचं कन्फर्म झालेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी जो गेली अनेक दिवसापासून ऑपरेशन टायगर शिवसेनेमार्फत राबवलं होतं त्याला कुठेतरी यश येताना धाराशिव जिल्ह्यात या चर्चा गेल्या होत्या त्याला आता कुठेतरी विश्वास म्हणजे या बाबतीतून प्राप्त होत आहे। जे लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांची देखील सही आहे आणि काल कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर जे आहेत ते तेव्हापासून नॉट रिचेबल आहेत, लोकांच्या संपर्कात आहेत नाहीत। काल सगळ्यांच्या संपर्कात राहणारे खासदार हे लोकांच्या संपर्कात नसल्यामुळं ओमराजे निंबाळकर जाणार का या चर्चा जिल्ह्यात होत्या। तर आपण आता गोवर्धनवाडी या ओमराजे निंबाळकरांच्या गावात आहोत। हे गावचं त्यांचं गाव आहे आणि या गावच्या पारावरती बघतोय की सकाळी सगळ्यात त्या चर्चा एकानं रंगताना पाहत आहेत। इकडे ही मंडळी बसलेली आहेत। खासदार ओमराजे निंबाळकरावर हे गाव विशेषतः प्रेम करणारं गाव आहे। या गावात त्यांचं बालपण गेलं किंवा त्या गोष्टी अनेक, त्यांचं घर इथून आहे, घरही सुद्धा कोणी नाही आहे, आपण सकाळी पाहिलं। हे गावकरी आहेत। मला सांगा बाबा, खासदारावर ओमदादावर तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे, कालपासनं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून टायगर ऑपरेशनची चर्चा आहे, मात्र आता हे कन्फर्म झालं आहे की ते शिंदे गटात जात आहेत। तुमच्या काय भावना आहेत, काय वाटतं तुम्हाला दादाने कुठला निर्णय घ्यावा? दादाजी निर्णय घेतील ते योग्य आहे आणि आमच्या गावकऱ्याचं सुद्धा म्हणणं आहे की बाबा त्यांनी शिंदे गटात जावं, शिंदे गटात जावं असं म्हणणं आहे तुमचं? हो बरं, दादाजवळ सगळ्या कार्यशैलीवर विश्वास आहे तुमचा? हो, विश्वास आहे। तुम्ही पण आहात, बरेच दिवस झालं, काय भावना वाटते आता जो सध्या निष्ठावान पक्ष सोडणं ह्या सगळ्या चर्चा चालू आहेत, तुम्हाला काय वाटतं दादानी कुठला निर्णय घ्यावं? काय वाटतं? तुम्ही ज्येष्ठ आहात, खूप मार्गदर्शन करता तुम्ही दादांना। झालंच पाहिजे, जिकडे सत्ता आहे तिकडे कामं होतात, विकास होतो आणि एकटं राहून काय काम होणार आहे इथे दुसरी ते निष्ठावान परत आणखी तो होते निष्ठावून पण आता काही कामच होईना तर राहील त्यांच्याकडे काय सत्ता नाही तर राहून इथं काय उपयोग? पण ते सत्तेच्या बाजूने जायलाच पाहिजे, काम होतात। सत्तेच्या बाजूने जायला पाहिजे तर कामं होतात असं लोक सांगतात। मला सांगा, तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं, जावा का नाही जावा दादा एकनाथ शिंदेकडे? सांगितलं का? जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे? जायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे। होय, उशीर झाला जरा आधी दादाची कधी भेट झाली का अशा काल परवा? आज काय कधी बी जातो आम्ही घरी? आज अशात 1-2 दिवसात काही नाही नाही 2-4 दिवसात दादा आलेच नाहीत? नाहीत आले गावात? आणखीन काही मंडळ आहेत, मला सांगा, दादा म्हणजे सगळ्यांचं बसणं उठणं दादांचं सगळ्याबरोबर असतं, सगळे कधी चर्चा केली की दादाने आपल्याला पक्ष सोडायचा आहे किंवा इतर जायचं आहे काय असं? नाही, लोकांच्या कामासाठी गेलंच पाहिजे, कामं झाली पाहिजे लोकांची। हे कशासाठी चालवायचं? निष्ठा म्हणजे काय? निष्ठा हे गरीबाची कामं झाली पाहिजे ना। अच्छा, ती निष्ठा खरी आहे, महत्वाचा मुद्दा आहे। ज्या खासदार म्हणून निवडून दिले, निष्ठा लोकांच्या कामाप्रतीच असली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे। काय सांगाल तुम्ही, काय वाटतं, जायला पाहिजे की नाही? तुमचं मत काय आहे? काय नाही बरं, दादाचं काही भेट झाली का अशा? नाही बरं, तुझी बाया भेट झाली का? झाली जायला पाहिजे दादा जायला पाहिजे। आता इथले हॉटेल व्यावसायिक आहेत गावातले, यांच्याकडे अनेक चहा पिण्यासाठी लोक येत असतात, आपण त्यांना विशेष विचारूया। मला सांगा, दादा कधी दिसले का आता या 2-4 दिवसात अशात? हां, आलेच नाहीत गावाकडे? बरं, काय म्हणजे सगळी परिस्थिती काय, चर्चा गावात दादा कुठं जाणार? सगळे ग्राम असतात, चर्चा जावंच लागतं दादा जावंच लागतं। तर दादाच्या निर्णयाला सगळ्याचा पाठिंबा आहे? हो, 100%। बरं, ही सगळ्या ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत ह्या सामान्य माणसाच्या, ह्या विशेषतः गोवर्धनवाडीतल्या गावातल्या नागरिकांच्या आहेत, जे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरती निश्चित प्रेम करणारी माणसं आहेत आणि यांचं म्हणणं आहे की दादा गेली 4-5 दिवसापासून गावात नाही आहेत, मात्र दादा जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीमागे आम्ही दादानी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जायला पाहिजे असं मत कुठंतरी या गावकऱ्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। सागर जाधव सह बालाजी निर्फळ, न्यूज 18 मराठी, गोवर्धनवाडी, धाराशिव।